नाशिकमधून कोरोनाच्या नव्या विषाणूचे नाशिकमध्ये 3 रुग्ण सापडलेले आहेत। महानगरपालिका आरोग्य विभाग त्यामुळे सतर्क झालेला आहे, तर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच कोरोनाचे नव्या विषाणूचे 3 रुग्ण सापडलेले आहेत, त्यामुळे नाशिक आरोग्य विभाग हा सतर्क झालेला पाहायला मिळतोय। कोरोनाच्या नव्या विषाणूचे नाशिकमध्ये 3 रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे महानगरपालिका आरोग्य विभाग हा सतर्क झालेला पाहायला मिळतोय। नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। कोरोना हा हळूहळू पुन्हा एकदा डोकं वर काढताना पाहायला मिळतोय। ताप सदृश सर्दी सदृश लक्षणं ही नागरिकांमध्ये जाणवू लागली आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमध्ये आता एका नव्या व्हेरिएंटनी शिरकाव केलेला आहे, त्याचे 3 रुग्ण देखील सापडलेले आहेत। महानगरपालिकेने कशा पद्धतीने नागरिकांना आवाहन केलं? मागच्या आठवड्यामध्ये नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये 3 रुग्ण जे आहेत ते कोरोनाचे मिळालेले होते, पण आता नाशिक मनपा हद्दीत हे 3 रुग्ण मिळालेले आहे आणि हे 3ही रुग्ण नव्या व्हेरिएंटचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून कोरोना वाढत आहे आणि त्या संदर्भात प्रशासन सुद्धा खबरदारी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। आतापर्यंत जवळपास 200-250 लोकांचं चेक हे मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं होतं, पण हे सगळे जे रिपोर्ट होते ते निगेटिव्ह आले होते। पण आता 3 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। या 3 जणांपैकी 2 महिला असल्याची सुद्धा माहिती आहे आणि जो नवा व्हेरिएंट आहे त्याच नव्या व्हेरिएंटचे हे 3ही जे रुग्ण जे असल्याचं सुद्धा एक माहिती मिळत आहे। यामधल्या 2 जणांना खासगी रुग्णालयामध्ये जे उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि 1 जण घरीच आहे अशा पद्धतीचं माहिती आहे। आणि हे 3 रुग्ण मिळाल्यावरती आता आरोग्य विभाग सुद्धा जे अलर्ट मोडवरती आलेला आहे। अधिक जे चेकिंग आहे किंवा जे टेस्ट आहेत ते आता मनपा प्रशासन करणार आहे अशा पद्धतीचं माहिती आहे। जी किरण, मात्र आता 2 लसी घेण्यात आल्या, त्याच्यानंतर बूस्टर देखील डोस घेण्यात आलेला आहे। असं असताना सुद्धा पुन्हा एकदा ह्या लस घेऊन सुद्धा कोरोनाची लागण होते, तर महानगरपालिका याकडे कोणत्या दृष्टीने पाहते किंवा वेगळा कोणता लस बाजारात येण्याची या दृष्टीने शक्यता आहे का? मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर देशासह राज्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। अगदीच काही दिवसांपूर्वी केंद्रीय पातळीवरती सुद्धा एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या बैठकीमध्ये सगळ्या राज्यांना काळजी घेण्याचं आवाहन केंद्राकडून करण्यात आलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे उपाययोजना केले जात आहेत। नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये सुद्धा अनेक बेडची व्यवस्था असेल, ऑक्सिजनची व्यवस्था असेल अशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे। आता घाबरून जाण्याचं हे कारण नाही असंही जे अधिकारी बोलत आहेत, पण काळजी घेण्याचं आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। गर्दीमध्ये जाऊ नका आणि गर्दीमध्ये एकूण जात असताना काळजी घ्या अशा पद्धतीचं आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आणि ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, बेड असेल, ऑक्सिजन असेल, खरं तर त्याही पद्धतीचं नियोजन हे प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जी किरण, मात्र जे 3 रुग्ण सापडलेले आहेत त्यांच्यामध्ये जी लक्षणं आढळत आहेत ती पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये जी लक्षणं होती त्यापेक्षा वेगळी आहेत का की सामान्य आहेत? त्यांना ताप आणि सर्दी अशा पद्धतीचं लक्षणं आहेत आणि 2 जणांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। एक जो रुग्ण आहे त्याला घरीच क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। हे 3ही रुग्णांचे हे टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या भागामध्ये सुद्धा मनपा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे आणि नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केल्याचं बघायला मिळत आहे। जी धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। कोरोनाच्या नव्या विषाणूचे 3 रुग्ण नाशिकमध्ये सापडलेले आहेत, त्यामुळे महानगरपालिका आरोग्य विभाग सतर्क झालाय।